महाराष्ट्रभर तुकाराम मुंडे साहेब यांनी भेसळखोरांच्या विरोधात मोहीम उघडल्यापासून महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये धाडी सुरू आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून बाहेर राज्यातून येणारा किंवा राज्यात तयार होणारा मिठा मावा, डुप्लिकेट मटेरियल, कलाकंद, हलवा असे पेढा म्हणून जे विकणारे पदार्थ होते ते आता मार्केटमधून गायब झाले आहेत. त्यामुळं ओरिजिनल पेढ्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी झालेली आहे. आम्ही खवा क्लस्टर भूम या ठिकाणी एकदम ओरिजिनल खवा तयार करत असल्यामुळं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर खव्याची मागणी वाढलेली आहे, भाव पण वाढलेला आहे. दूध उत्पादकांमध्येही या ठिकाणी सध्या समाधान व्यक्त झालं जात आहे की भविष्यामध्ये खूप दुधाला चांगले भाव येतील, खवा आणि पेढ्याला चांगले दिवस येतील. आणि असंच जर हे तपासचक्र चालू राहिलं तर नक्कीच महाराष्ट्रात दूध उत्पादकात खवा आणि पेढ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रांती होईल असं या ठिकाणी मला वाटतं.